आवाज येतोय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे पोळ्याचा सण. तर आम्ही मंदिरात वगैरे आलेले आहे. तर नारळ वगैरे फोडण्यासाठी मी, जयेश, कुणाल असं आम्ही येऊन गेलेलो आहे. तर ही आपली केळी वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. तर इथून नारळ वगैरे फोडून आपण घरी जाऊ. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की आमच्या गावात पोळा वगैरे कसा व किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर चला आता इथून नारळ वगैरे फोडून घेऊ, दर्शन वगैरे घेऊन घेऊ शिवजींचं. मग गावातले मंदिरं वगैरे कवर करायचे. मग जाऊ आपण, सर्वजणच जाणार आहे आणि दाखवतो तुम्हाला पुढचा ब्लॉग. आम्ही आलोच होतो. तर तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस असा सुरू झालेला आहे. खूपच पाऊस सुरू होऊन गेलेला आहे. बघू आता मंदिरात आपण येऊन गेलेलो आहे. तर कुणाल पूजेची वगैरे तयारी करतोय. यानंतर आरती वगैरे करून घेऊ. आरती झाल्यानंतर मग घरी निघू, कारण पाऊस खूप जोरात येत आहे. तर वेगवेगळ्या तुम्हाला सगळं घरीचं आरती वगैरे करून. तर मित्रांनो, आता होऊन गेलेली आपली आरती वगैरे. पण आता आपण घरच्या दिशेने निघते, घरी वगैरे जातो, जेवण वगैरे करू. मग आपल्या गावात बैलपोळा फोडला जातो, तर तो पण दाखवतो तुम्हाला. तर चला आपण जाऊया. तर बघा मित्रांनो, ही आपली केळी खूप छान अशा प्रमाणावर तयार झालेली आहे. नवरात्रापर्यंत संपूर्ण तयार होऊन जाईल. मग नवरात्रामध्ये आपलं चलन वगैरे होईल या केळीचं. तर तुम्हाला ते पण ब्लॉगमध्ये दाखवू आपण कसं होतं, काय होतं. तर बघा मित्रांनो, असं काही सजवलेलं आहे असं बैल. तर आता सर्व बैल वगैरे जमा होतील आणि मग तिकडे बैलपोळा असा फोडण्यात येईल. आम्ही जाते बैल वगैरे सजलेले ते बघण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो, इकडे असे बैल सजवलेले. तर चला ते दाखवतो. हा ना. अरे बघा, असं सजवलेले असतं बैल वगैरे. तर आता आपण येऊन गेलेलो आहे घरी. आता जेवण वगैरे तयार होऊन गेलेलं आहे. तर आता आपण आधी जेवण वगैरे करून घेऊ, मग जाऊ आपण तिकडे बैलपोळा जिकडे फुटतो तिकडे. तर चला तुम्हाला तिकडचं पण दाखवेल. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी की पोळ्याच्या दिवशी काय वगैरे जेवण असं बनवतात स्पेशल. तर तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता तुम्ही की आपलं हे असतं, खीर असते, रशी असते, पुरणपोळी, त्यानंतर साधी पोळी, कुरडई, पापड, भजी, एवढा असा मेनू असतो पोळ्याच्या दिवशी. तर तुमच्या इकडे पण बनवता का, कमेंट करून सांगा नक्की. तर आता इकडनं आपण सगळं जाणार आहे जेवण वगैरे केल्यानंतर बैलपोळ्या ठिकाणी. तर तिथलं पण तुम्हाला दाखवतो. गावात येते.
जसं की पोळ्याचं काय असतं काही नाही. म्हणजे पोळा असा आपल्या इकडे असं साजरा केला जातो की बैल वगैरे सजवायचे आणि मग गावात मस्त मिरवणूक ढोलताशे लावून वगैरे काढायची. अशा प्रकारे पोळा असा इकडे साजरा केला जातो. आणि आपली गाडी वगैरे आता तिथे पार्क केलेली होती, तर चला आपण जाऊ आणि आपली गाडी घेऊन येऊ. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपली गाडी इकडे पेट्रोल पंपवरती पार्क केलेली होती. तर आता घेऊ आणि जाऊ आता घरी. खूप दिवसानंतर गाडी चालवण्याची अशी वेगळीच मज्जा आहे, कारण मी आता खूप बिझी वगैरे असतो तर गाडी काही चालवली वगैरे जात नाही म्हणून. तर बघू शकता तुम्ही, एक आपण म्हटलं राऊंड वगैरे मारून येऊ. मग राऊंड वगैरे मारून घरी लावून देऊ सरळ. तर फायनली मित्रांनो घेऊन आली गाडी घरी आणि पार्क वगैरे करून दिलेली आहे. आता जाऊया घरात वगैरे. तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण ब्लॉग असा बघितला असेल, तर व्हिडिओ नवीनच अशा ब्लॉगमध्ये मी नवीन ब्लॉग तुम्हाला आणत राहील. तुम्ही बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करून घ्या. व्हिडिओ नवीनच अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.